भारत माता की बोलो, भारत माता की सर्वप्रथम सूर्याच्या चरणी नमन करत आज खरोखर एक अद्भुत दिवस म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. वर्ल्ड मेडिटेशन डे. आज आपल्याला बऱ्याच हे विश्व निर्माण झाल्यापासून वेगवेगळे दिवस आम्ही साजरे करत असतो. आज आपल्याला मेडिटेशन डे निर्माण करायचं लागलं म्हटलं तर दुर्दैव पण आहे, का की प्रत्येकांचं माइंड डायव्हर्ट होत चाललेलं आहे. वेगवेगळ्या व्यसनाने असतील, वेगवेगळ्या कारणाने असतील, आम्ही ॲडिक्ट होत चाललेलो आहे कुठल्या ना कुठल्या ह्याला गोष्टीसाठी. त्याच्यासाठी आज हार्टफुलनेसचा त्या संस्था असतील, तुमच्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो, का की प्रत्येक भागामध्ये तुम्ही जाऊन फ्री ऑफ चार्ज तुमचे मेडिटेशनचे जे टीम त्या भागामध्ये जाऊन त्यांना मोटिवेट करून 3 दिवसाचा कॅम्प राबवता. त्याच्यासाठी पूर्ण बेळगावकरांतर्फे मी ह्या बेळगावचा एक नगरसेवक आहे, त्याने मी तुम्हाला पहिला ह्या बेळगावच्या टीमला मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो. ವರ್ಲ್ಡ್ ಮೆಡಿಟೇಷನ್ ಡೇ ಇದೆ. ಸೊ ಎಲ್ಲರಿಗೂ ಈ ಒಂದು ವರ್ಲ್ಡ್ ಪೀಸ್ ಅನ್ನೋದೇನಿದೆ ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು, ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿದೆ. ಈ ದಿನ ಹಾರ್ಟ್ಫುಲ್ನೆಸ್ ವತಿಯಿಂದ ನಾವು ವರ್ಲ್ಡ್ ಮೆಡಿಟೇಷನ್ ಡೇನ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ದಿನ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಧ್ಯಾನ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಈ ವರ್ಲ್ಡ್ ಪೀಸ್ ಅನ್ನೋದನ್ನೇನಿದೆ ನಾವೆಲ್ಲರಿಗೂ ತಲುಪಿಸ್ಬೋದು. ಮತ್ತೆ ಈ ಈ ಒಂದು ದೇಶ, ಈ ಪ್ರಪಂಚ ಏನಿದೆ ಇನ್ನು ಸಾಕಷ್ಟು ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಪರಿವರ್ತನೆ ಮಾಡ್ಬೋದು ಅನ್ನೋ ಒಂದು ವತಿಯಿಂದ ಈ ದಿನ ನಾವು ಈ ಒಂದು ವರ್ಲ್ಡ್ ಮೆಡಿಟೇಷನ್ ಡೇನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈ ದಿನ ರಾತ್ರಿ 8 ಗಂಟೆಗೆ ನಮ್ಮ ಕಾನಾ ಶಾಂತಿವನಂ ಏನು ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ಸ್ ಇದೆ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಗ್ಲೋಬಲ್ ಗೈಡ್ ದಾಜಿ ಅವರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸೇರಿಕೊಂಡು ಒಂದು ಮೆಡಿಟೇಷನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಭಾಗವಹಿಸಬೇಕಾಗಿ ನಮ್ಮ ವಿನಂತಿ. ಈ ರ್ಯಾಲಿ ಶಿವಾಜಿ ಗಾರ್ಡನ್ ಇಂದ ಶುರುವಾಗಿ ಕಾಸ್ಬಾಗ್ ಅಲ್ಲಿ ಮುಗಿತಾ ಇದೆ, ನಾಗಪೈ ಸರ್ಕಲ್. ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಬೆನಿಫಿಟ್ ಇದೆ. ಇದರಿಂದ ಏನಿದೆ, ನಾವೇನಾದ್ರೂ ಒಂದು ವಸ್ತುವಿನ ಬಗ್ಗೆ ಸತತವಾಗಿ ಏನಾದ್ರು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದೀವಿ ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಆ ರೀತಿ ಆಗ್ಬೋದು. ಅಂಡ್ ಅಟ್ ದ ಸೇಮ್ ಟೈಮ್ ನಮ್ದೆಲ್ಲ ಡೇ ಟು ಡೇ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಏನಿದೆ, ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ಆಫ್ ಮೈಂಡ್ ನಮಗೆ ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲ. ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ಆಫ್ ಮೈಂಡ್ ಬರಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಧ್ಯಾನ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ಆಫ್ ಮೈಂಡ್ ಬರುತ್ತೆ. ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ ಲೆವೆಲ್ ಕೂಡ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಆಗುತ್ತೆ. ಎಸ್ಪೆಷಲಿ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ, ಈ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಏನಿದ್ದಾರೆ ಅವ್ರುಗಳು ತುಂಬಾ ಈ ಧ್ಯಾನ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಅವರಿಗೆ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ ಲೆವೆಲ್ ಇನ್ಕ್ರೀಸ್ ಆಗಿ ಅವರ ಒಂದು ಓದೋದ್ರ ಕಡೆ ಹೆಚ್ಚಿನ ಶ್ರಮವನ್ನು ವಹಿಸ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಕಡಿಮೆ ಶ್ರಮ ಪಟ್ಬಿಟ್ಟು ಅವರು ಸಾಕಷ್ಟು ಇದನ್ನ ನಡೆಸ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಮೆಡಿಟೇಷನ್ ಇಂದ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ನನ್ನ ಹೆಸರು ಸತೀಶ್ ಅಂತ, ನಾನು ಝೋನಲ್ कोऑर्डिनेटर. ध्यान दिवस आहे. ह्या ध्यान दिवसानिमित्त आम्ही बेळगाव हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटच्या तर्फे शिवाजी गार्डन पासून शांतीपूर्ण एक मोर्चा काढलोय. नाथपै सर्कल पर्यंत आम्ही चालत ध्यानाचा अवेअरनेस सर्वांना सांगत इथपर्यंत आलोय. आणि हे वर्ल्ड जे ध्यान दिवस आहे, आज काना शांतीवनम पासून आमचे ग्लोबल गाईड दाजी त्यांनी ध्यान चालवितात रात्री 8 वाजता. हे सर्व जगात तकरीबन आतापर्यंत 20 लाख लोक रजिस्ट्रेशन केल्यात. त्यांनी अगर सर्वजण ध्यानाला बसले तर सर्वांना शांती निर्माण होते. जसं आम्ही गरमी जवळ बसतो, आम्हाला गरमीचा एहसास होत आहे, आणि जसं थंडीपाशी बसतो थंडीचा एहसास होत आहे, तसं शांतीचं अवेअरनेस सर्वभोवंती असलं तर आम्ही शांतीचा अनुभव करतो. त्यासाठी आमची आत शांती पाहिजे. त्या आतल्या शांतीसाठी आम्ही ध्यानचं हे ठेवलं आहे. सर्व शांतीचं अनुभव करा, शांती ग्रहण करा, आणि भयातून मुक्ती व्हा, स्ट्रेसहून मुक्ती व्हा, आणि शांती सर्वांकडे भरू दे, आणि सर्वांना शांती समाधान भेटू दे. ह्या उद्देशानं हे ध्यानाचं हे व्यवस्था आहे. आणि ह्याच्या भरपूर फायदे आहेत. आम्ही जे अँझायटी आहे त्याच्यातून बाहेर येतो, स्ट्रेसहून बाहेर येतो, बीपी शुगर लेवल कमी होत आहे, आणि आमचं सर्व जे काही बी मानसिक रोग आहे, तणाव आहे, ते सर्वातून मुक्ती होऊन आम्ही मनाचं एक संतुलन व्यवस्था बनवू शकतो. या ध्यानाचं महत्त्व आहे.